काल भाजपची विधान परिषद उमेदवारांची यादी आली आणि तेव्हापासून अरुण लखानींच्या नावाची चर्चा सुरू झाली। लखानी हे भाजपचे संघाचे असले तरी ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचे व्याही सुद्धा आहेत। त्यामुळे सुप्रिया सुळेंच्या व्याहींना भाजपकडून उमेदवारी अशी चर्चा आहे। त्यावरच्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, पाहूया। भाजपने विधान परिषदेच्या 11 उमेदवारांची नावं घोषित केली, पण त्यात सर्वाधिक चर्चा आहे एका नावाची। ते नाव म्हणजे अरुण लखानी। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा विधान परिषदेसाठी भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांच्या नावाची चर्चा होण्याचं कारण म्हणजे ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत, म्हणजे सुळेंच्या मुलीचे होणारे सासरे। त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा बघायला मिळतात, पण एवढीच त्यांची ओळख नाहीये। तर अरुण लखानी यांची पार्श्वभूमी बघितली तर लखानी कुटुंब हे मूळचं बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचं। लखानी कुटुंब हे 3 पिढ्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिलंय। सध्या भाजपच्या सहकोषाध्यक्षपदाची त्यांच्यावर जबाबदारी। विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी आहेत। नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्ती आहेत। सुप्रिया सुळेंच्या मुलीचे होणारे सासरे आणि सुळेंचे व्याही आहेत। त्यामुळेच लखानींच्या नावाची घोषणा होता चर्चा होते ती पवार सुळे लखानी नात्याची। यामुळेच लखानींवर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते असा टोला संजय राऊतांनी लगावला। पण त्याचबरोबर लखानी जन्मतःच संघाचे असल्याचंही राऊतांनी म्हटलं। बहुतेक भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी टाकली जाईल लखानींवर। दुसरं काय सांगू शकतो मी? कार्यकर्त्यांनी काय करायचं? पण लखानींचा आणि आपला संबंध कुठे येतोय? लखानीला तिकीट भारतीय जनता पक्षाने दिलेलं आहे। विचारसरणीच आहे ना ती। दोन कुटुंबांमधला त्यांची पर्सनल गोष्ट असेल, पण अशा वेळेस कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी सुप्रियाताईंना प्रश्न विचारायचे। लखानी जे आहे हे जन्मजात आरएसएसचे कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी, सगळ्याच बाबतीत आरएसएसला ताकद देणारे असे ते सद्गृहस्थ आहेत। तेव्हा हे लखानी जे आहेत ते काय काँग्रेस पक्षातून तिथे गेले नाहीत किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेलेले नाहीत। विदर्भात आरएसएसचे जे मूळ पुरुष आहेत किंवा पुराण पुरुष आहेत, त्या पुराण पुरुषांच्या यादीमध्ये लखानींचं नाव आहे। तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या अंबादास दानवेंनी मात्र लखानी सुळेंचे व्याही आहेत म्हणून त्यांना उमेदवारी देऊ नये का असं म्हणत लखानी सुळेंच्या विचारांचे असणं आवश्यक आहे का असा सवाल केलाय। पक्षाच्या विचाराचे असतील तर उमेदवारी मिळाली असेल। सुप्रिया सुळेंचे व्याही असले म्हणून त्यांना तिकीट मिळू नये किंवा त्यांनी लढू नये अशातला थोडी भाग आहे। सुप्रिया सुळेंच्याच विचाराचं व्याही असणं काही जरुरी थोडी आहे। एकीकडे लखानींच्या उमेदवारीवरून शिवसेना युबीटीमध्ये 2 वेगवेगळी मतं असताना काँग्रेस नेते विजय वरट्टीवारांनी मात्र यासोबत पवारांचा काय संबंध असा प्रश्न करत भाजपला कार्यकर्त्यांचा विसर पडलाय आणि त्यांना उद्योगपतीच लागतात अशी टीका केली आहे। तर याला उत्तर देताना लखानी हे 3 पिढ्यांपासून संघाचं भाजपचं काम करतायत असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलं। नाही, त्या पवाराचा काय संबंध आला? म्हणजे पवारांनी उमेदवारी घोषित केली काय? कमाल आहे तुमची। हा प्रश्न भाजपने विचारा ना, तुम्ही पवारांना विचारून उमेदवारी दिली का? भारतीय जनता पक्षाने उत्तर दिलं पाहिजे। मी त्याच्या संदर्भात काय उत्तर देऊ? पण एक आहे की यांना उद्योगपती मोठे लोक यासाठी लागतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विसर होतो यांना वारंवार। भारतीय जनता पार्टी निष्ठावंतांना संधी देते। अरुण लखानी कोण आहेत? वर्षानुवर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीचं काम करणारे अरुण लखानी आहेत। आमचे धैर्यशील कदम वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतात। अनेक ठिकाणी 11 पैकी बहुतांश वेळेला भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांना संधी देते। आता अरुण लखानींच्या उमेदवारीवरून एवढं सगळं सुरू असताना याबाबत आम्ही अरुण लखानींनाच थेट विचारलं आणि यावर उत्तर देताना पवार कुटुंब मोठं आहे, पण त्यांच्यासोबत नातं तयार झाल्यानं या चर्चा आता होत राहतील, पण आम्ही दोघंही आमच्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतोय असं लखानींनी म्हटलं। सुप्रिया सुळे यांचे व्याही होत आहे, त्यामुळे विशेष करून सगळ्यांचं लक्ष होत आहे। म्हणजे एकीकडे विरोधात असलेला पक्ष आणि दुसरीकडे भाजपाचे अनेक वर्षापासून तुम्ही काम करताय संघटनेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक व्यासपीठांवर आपण दिसतात, त्यामुळे ही वेगवेगळी भूमिका आहे। कसं पाहता सुप्रियाताईंचा काही फोन त्यानंतर?
बघा कसं आहे, पवार साहेबांचं कुटुंब राजकारणात फार मोठं आहे, तर तो रेफरन्स नेहमी राहणारच. तर त्यामध्ये काही मला असं हे म्हणजे असं कॉन्ट्राडिक्शन दिसत नाही. ते आपल्या पक्षाचं काम करतात, पण नॅचरली त्यांचे व्याही म्हणून हे ॲड्रेस केलं जाईल. ठीक आहे. पवार कुटुंबासोबत नातं जुळल्यानं या सगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात होत राहतील. पण एकाच कुटुंबात एकाच घरात असूनही वेगवेगळ्या राजकीय भूमिका आणि पक्ष महाराष्ट्रानं बघितले आहेत. त्यामुळे अशा चर्चांना फार अर्थ नाही. आता उमेदवारी अर्ज लखानींनी भरलाय. निवडणुकीचं घोडा मैदान देखील जवळ आहे. त्यात आता नेमकं काय होतं हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.